नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। लांबोटा जिल्हा परिषद गटात भाजपच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद, भव्य जाहीर सभा संपन्न। लांबोटा जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सभेत उपस्थित मान्यवरांनी जनसमुदायाला संबोधित करत लांबोटा गटाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले। भाजपचे अधिकृत उमेदवार सौ सुवर्णमालाताई कुमोद लोभे लांबोटा जिल्हा परिषद, सौ अरुणाताई लिंबराज सुरवसे लांबोटा पंचायत समिती आणि सतीशजी भीमराव धुमाळ शेडोळ पंचायत समिती यांना मोठ्या पाठिंब्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे काँग्रेसचे युवा नेते रामभाऊजी क्षीरसागर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। तसेच लांबोटा वाल्मिकी मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने सभेला अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले। प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या जाहीर सभेसाठी भाजप प्रदेश सचिव व युवा नेते अरविंदजी पाटील निलंगेकर, काँग्रेसचे अध्यक्ष मारुतीजी गोबाडे, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमारजी चिंचनसुरे, उपसभापती लालासाहेबजी देशमुख, जिल्हा सरचिटणीस संजयजी दोरवे, तालुका अध्यक्ष कुमोदजी लोभे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषरावजी ममाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीरामजी बिरादार, ॲडव्होकेट नारायणजी सोमवंशी, निलंगा बाजार समितीचे संचालक अरविंदजी पाटील जाजनूरकर, गजाननजी देशमुख, सिंधी जवळगा गावचे सरपंच अंगदजी सुरवसे, शेडोळ गावचे सरपंच स्वरूपजी धुमाळ, उत्तमजी लासुने, नयनजी माने, अजितजी लोभे यांच्यासह लांबोटा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भव्य सभेमुळे लांबोटा जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसत आहे।